माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता काही जण वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या, तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही. आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या. याला म्हणलं कठीणच झालं, पोरग सोडलं एकदम नातूच काढला. म्हणजे मी मुलासारखाच आहे ना, पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे. सगळं अतिशय व्यवस्थितपणे दिलेलं आहे, ते व्हायरल करा म्हणजे लोकांना कळेल. मी निवडणूक डोळ्यासमोर घेऊन लोणी बापकरकरांनो ते काम करत नाही. माझ्या डोक्यामध्ये फिट बसलेलं होतं. मला माग मी पुरंदर, मी माझी फुशारकी सांगत नाही, मी माझं काम सांगतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना हे माझा 220 कोटीचा त्यावेळेस मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना ती ऑर्डर केलेली होती आणि IVRC ला लमसम काम त्या ठिकाणी दिलेलं होतं. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करतोय. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता काही जण वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या, तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही. आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या. याला म्हणलं कठीणच झालं, पोरग सोडलं एकदम नातूच काढला. म्हणजे मी मुलासारखाच आहे ना, पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे. आणि माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केलेलं आहे? बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता ज्यावेळेस मी प्रयत्न केलेत, ज्या पद्धतीनं रस्त्यांची कामं काढलेली आहेत, ज्या पद्धतीनं आता सासवड पासून माझ्या भिगवण पर्यंत तोही रस्ता आपण तिकडनं सुपा माझा नारळी कोरोळी वगैरे त्या भागातनं जातोय, हेही रस्ते कशा पद्धतीने झालेले आहेत. तुमचाही रस्ता फलटण शिरूर 350 कोटी रुपयाचा रस्ता आहे. कशाला 350 कोटी रुपये म्हणतात? आज तो रुंद होणार आहे. त्याच्यात वाहतूक वाढल्यानंतर आजूबाजूला जसं पूर्वी लोणी बापकर मधनं जात असताना एवढं कोणी इथं थांबायचं नाही. आज तिथं दुकानं झाली, आज इथं परत आपण नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी करतोय, इतर सुविधा देतोय. या प्रकारे आपण काम करतोय. आणि मित्रांनो, माझ्या यावेळेस मनात आलं की बाबा हे किती दिवस मी सांगणार आहे. सुरुवातीला साहेबांनी पाझर तलाव केंद्र 67 ला लोकांना वाटलं गहू आणि तेलावर पाझर तलाव झाले की आपल्याला पाण्याचा प्रश्न सुटेल, परंतु पाऊसच पडेना. नंतर आपण जराई शिरसाई केली, आता ते पण नीट पाणी येईना, कारण फाट्यामध्येच पाणी अटतंय, चारणमध्येच पाणी मुरतंय. म्हणून आता बंद पाईपलाईन मध्ये 461 कोटीचं ते टेंडर फायनल केलं, ते काम त्या ठिकाणी सुरू होईल. आता मला कधी सुप्याची लोक म्हणत होते, अरे तुम्ही सांगताय सुरू होईल, कुठं सुरू होत आहे? आता त्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता असल्यामुळं आपण पाठवलेली आहे. म्हणजे मी नाही पाठवली, सरकारने पाठवली, खात्याने पाठवली. ही परवानगी आली तर त्याचं टेंडर त्या ठिकाणी होईल. म्हणजे जनाई सिरसाई पलीकडे करा, नदीच्या पलीकडं सगळ्या भागामध्ये बंद पाईपलाईन मधनं कुणालाही वंचित न ठेवता पाण्याची बचत करून तलाव वगैरे भराभर भरण्याचं काम त्या ठिकाणी होईल. पावसाळ्यामध्ये जे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून उजनी आणि उजनीवरून कर्नाटकामध्ये तिकडं समुद्राला जातं, त्याच्या आत आपल्याला त्याचे पाणी उचलायचंय आणि व्यवस्थित सगळे इलेक्ट्रिक पंप पण टाकतोय, त्याच्यामध्ये मोटारी पण नव्या टाकतोय, त्या हायस्पीडच्या टाकतोय, त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. तुम्हाला लाईट बिल येऊ नये तिकडच्या लोकांना म्हणून सोलरवर करतोय. तीच गोष्ट पुरंदरच्या बाबतीमध्ये सोलरवर त्या वीज तयार होईल आणि त्याच्यात त्या मोटारी त्या ठिकाणी चालतील. आपण वीज एवढी त्यांना तयार करून देणार की आपल्याला रात्री चालू ठेवायचं म्हटलं तरी देखील आपल्याला रात्रीची वीज तिथं उपलब्ध होईल. आणि एकूण डिमांड सप्लाय आपण त्याचा ताळमेळ टाकलेला. मी तुम्हाला दुसरं एक सांगतो, मी नीरा आणि करा ही उपसा सिंचन योजना इथं आता लालासाहेब आहेत, बाकीचे सगळे सहकारी आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बाबांनो, त्याच्यामध्ये जो काही पहिला प्रस्ताव आलाय तो अजून माझ्या पुढे सहीला आलेला नाही. त्याच्यामध्ये आपण 2 TMCचं पाणी मोठ्या मोठ्या मोटारीं 7-7 फुटी पाईपलाईन उंचीची अशा 2 पाईपलाईन आणतो आणि काही 1000 मेगावॉटच्या त्याला मोटारी लागतायत.